बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले की हा देश तरुणांचा देश आहे। शैक्षणिक व्यवस्थेला आणि देशाचं नाव मजबूत करण्याची गरज आहे। या विषयांना न्याय नरेंद्र मोदीचं नेतृत्वच देऊ शकेल, म्हणून राज ठाकरेंनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिलाय। आम्ही राज ठाकरे आणि मनसेला धन्यवाद देतो। हिंदुत्वाचे विचार आणि विकसित भारताचे स्वप्न याला मनसेने पाठिंबा दिलाय। आम्ही असं मानतो की एकनाथ शिंदे यांच्या रूपाने बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि विचार आमच्या सोबत आहे, असं यावेळी आमदार आशिष शेलार यांनी म्हटलंय। 9 एप्रिलला गुढीपाडवाच्या दिवशी त्या ठिकाणी असलेल्या आपल्या सभेमध्ये मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या भूमिका मांडल्या आणि ती भूमिका मांडताना त्यांनी हे स्पष्ट केलं, हा देश तरुणांचा आहे। तरुणांच्या विकासाला, शैक्षणिक व्यवस्थेला आणि जगामध्ये भारताचं नाव ज्या पद्धतीने मजबूत करण्याची गरज आहे, या विषयांना न्याय जर कोणी देऊ शकेल तर माननीय नरेंद्र मोदीजींचं नेतृत्वच देऊ शकेल। आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मित्रपक्ष यांना बिनशर्त पाठिंबा दिला। आम्ही राज ठाकरे आणि मनसे यांचं मनापासून धन्यवाद आणि स्वागत करतो। खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा विचार आणि विकसित भारताचं स्वप्न याला त्यांनी पाठिंबा दिला। खऱ्या अर्थाने आम्ही असं मानतो की एकनाथ शिंदेजींच्या रूपाने माननीय बाळासाहेब ठाकरेजींचा विचार आणि आशीर्वाद आमच्या बरोबर आहेच। पण खरं आजकाल आम्ही पाहिलं की गुढीपाडव्याच्या सकाळी महाआघाडीचा एक प्रेस कॉन्फरन्सचा प्रयत्न झाला, त्यामध्ये नकली ठाकरे बोलले आणि संध्याकाळी महाराष्ट्राला संबोधित करताना असली त्या ठिकाणी नेतृत्व बाळासाहेबांचा विचार नेणारं हे आपण पाहिलं। त्यामुळे नकली विचारांचे ठाकरे सकाळी बघितले आणि असली विचारांचे ठाकरे आपण संध्याकाळी त्या ठिकाणी बघितले। मनसेला सोबत घेऊन भाजपनं उत्तर भारतीयांना मारहाण केली, छट पूजेला विरोध केला, त्यामुळे भाजपने मला वाटतं आंबेडकरांनी त्यांची भूमिका ठेवली आहे, पण हिंदुत्वाच्या भूमिकेवर आणि विकसित भारताच्या भूमिकेवर राज ठाकरे यांनी आम्हाला समर्थन दिलं आहे, हे त्यामधलं महत्त्वाचं आहे। राज ठाकरे असं देखील म्हणाले की व्यभिचार जो आहे तो चालू देणार नाही, असं त्यांनी व्यभिचाराला थारा देऊ नका। खरं आहे, माननीय उद्धवजींनी त्या ठिकाणी मतं आमच्याबरोबर मागितली आणि सत्तेबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले, यालाच राजकीय व्यभिचार म्हणावं का, आणि म्हणूनच ते म्हणाले असतील असं आमचं मत आहे। सर, हिंदी में जानना चाहेंगे की जिस तरह से काँग्रेसकडून आता आरोप होतोय, नाना पटोले यांच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर काँग्रेसनं असं म्हटलं आहे की विरोधकांना संपवण्याचा हा डाव आहे, ही गंभीर घटना आहे आणि घातपाताचं डाव आहे। मला याची पूर्ण माहिती नाही आहे, पण अशा पद्धतीचं जर अपघात झाला असेल तर नानांची तब्येत ही त्या ठिकाणी नीटच राहावी, योग्यच राहावी, प्रकृती स्वास्थ्य राहावं हीच आमची भूमिका आहे। आणि त्या ठिकाणी अपघात झाला असेल तर त्याचं योग्य त्याबद्दलची चौकशी ही सरकारी यंत्रणा करतील। सर, हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरह से राज ठाकरे ने समर्थन दिया है, इस पर क्या कहना चाहिए? कल 9 तारीख को अपने पार्टी का सभा को संबोधित करते समय राज ठाकरे जी ने महाराष्ट्र नवनिर्माण सेना की भूमिका रखी और उसमें कहते समय उन्होंने कहा कि ये देश युवकों का है और इस देश के युवाओं के भविष्य के लिए माननीय मोदी जी का ही नेतृत्व इस देश के युवाओं को न्याय दे सकता है। और हम मानते हैं कि हिंदुत्व की भूमिका और विकसित भारत के सपने को पूरा करने के लिए ये जो समर्थन उन्होंने दिया उनका हम स्वागत करते हैं। कल गुड़ी पाड़वा के दिन बाला साहब के विचारों को साथ न रखते वाले लोग, बाला साहब के नकली विचारों को रखने वाले लोगों को हमने सुना और शाम को राज ठाकरे जी के स्वरूप में बाला साहब जी के असली विचारों को
साथ देने वालों को हमने सुना। सर लेकिन सवाल यह है कि नॉर्थ इंडियंस नाराज हो सकते हैं क्योंकि 2008 में राज ठाकरे की तरह की पार्टी की तरफ से काफ़ी हिंसात्मक घटनाएं उत्तर भारतीयों के जो है खिलाफ हुई थी। तो क्या आपको लगता है कि इसका जो है असर उत्तर भारतीय वोटर्स माननीय मोदी जी का परिवार बढ़ रहा है, उन्होंने माननीय मोदी जी के परिवार को समर्थन दिया है, माननीय मोदी जी के नेतृत्व को समर्थन दिया है और माननीय मोदी जी का परिवार और नेतृत्व ये सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास का है और इसमें अलगाववाद या अलग सोच का कोई धारा ही नहीं हो सकता। कहना है कि कोई केस फाइल लगता है ओपन हुआ है राज ठाकरे का, जिसकी वजह से अचानक से विरोध में बोलने वाले मैं उनको पूछूंगा कि 25 साल वो हमारे साथ थे तो उनकी कितनी फाइलें हमारे पास होगी, उसका जवाब वो दे। आशीष जी, पीयूष गोयल जी का चुनाव प्रचार भी शुरू हो गया जबकि विपक्ष के पास यहाँ तक उम्मीदवार भी नहीं मिला। लेकिन सीट शेयरिंग की बात करें महायुति में तो महाविकास आघाड़ी कहीं आगे निकल गई है और बाकी सीटें ऊपर महायुति की बाकी है, उस पर देखिए जहाँ तक उत्तर मुंबई की बात है, पहले उबाटा गढ़ ने अपने उम्मीदवारों को तैयारी के लिए भेजा। लोगों में जाने के बाद जब उनको पता चला कि उबाटा गढ़ को यहाँ पर कोई जनता का आशीर्वाद और स्थान नहीं है तो इस सीट से उबाटा गढ़ भाग गया। मानो एक तरीके से वॉकओवर पीयूष गोयल जी की उम्मीदवारी को दिया है। अब कौन उम्मीदवार आता है हम देख रहे हैं, टुकड़े टुकड़े गैंग का आएगा तो उसका सामना हम और डट के और आक्रमकता से करेंगे। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन, स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल, पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर। ऑर्डर व बुकिंगसाठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22।